पोलीस पाटील अश्विनी सोनवणे यांनी याबाबत दिलेल्या अधिक माहितीनुसार सुहानी तुषार तम्मनर वय वर्ष 22 राहणार विश्रांतवाडी पुणे ही महिला तिच्या माहेरी कासुर्डी इथे आली होती। वडील सुदाम दगडू ठोंबरे यांच्या शेतात काम सुरू असल्याने कुटुंबातील सर्व शेतात होते। चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। सुहानी ही सुद्धा तिच्या कुटुंबासमवेत शेतात गेली होती। वातावरण ढगाळ होते, मात्र सकाळपासूनच पावसाने उघडीप दिली होती। सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास अचानक जोरदार वाऱ्यासह विजा चमकण्यास सुरुवात झाली। काही कळण्याच्या आत एक जोरदार आवाज होऊन वीज सुहानी हिच्या अंगावर पडली। कुटुंबियांनी तिला तातडीने उरळी कांचन येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले, मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच तिचे निधन झाले। मागील वर्षीच सुहानी हिचा विवाह झाला होता। तिचे सासर विश्रांतवाडी पुणे येथील होते। तिच्या मावशीच्या मुलीचे लग्न माहेरी असल्याने ती माहेरी आली होती। गुरांना घास आणण्यासाठी भावासोबत शेतात गेली असताना अचानक वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। यावर्षी अनेक ठिकाणी वीज पडून अनेक जणांचे जीव गेलेले आहेत, त्यामुळे काळजी घेतली पाहिजे। कासुर्डी तालुका दौंड येथे माहेरी आलेल्या नवविवाहितेचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना मंगळवार दिनांक 11 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास कासुर्डी गावातील सोनजाई मंदिराजवळ घडली।